हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आजपासून आपण सुरू करत आहे एम-पी-एस-सीच्या आता जी आपली ग्रुप सीची ॲड आली होती किंवा आपले काही ग्रुप बीच्या परीक्षांसाठी एक करंट अफेअरची सीरीज सुरू करत आहे बघा. या सीरीजमध्ये आज आपण बघत आहे 2026च्या महत्त्वाच्या नियुक्त्या. यामध्ये बघा तुम्हाला 100 वन लाइनर्स बघायला भेटणार आहे, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. बघा, सर्वात पहिले बघू आपण पहिला जो टॉपिक आहे आपला, यामध्ये बघू आपण घटनात्मक, वैधानिक आणि निवडणूक संस्था. तर बघा, सपोज जर बघितलं आपण तर यूपीएससी अध्यक्ष, तर यूपीएससीचे अध्यक्ष बघा डॉक्टर अजय कुमार आहेत. कोण आहेत? डॉक्टर अजय कुमार. तर जनरली जर बघितलं आपण तर यूपीएससीची बघा स्थापना झालेली तुमच्या 1 ऑक्टोबर 1926 ला. 1 ऑक्टोबर 1926 ला आपल्या यूपीएससीची स्थापना झालेली. यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर एक स्वातंत्र्यानंतर फेडरल जी पब्लिक सर्व्हिस कमिशन होती, याचं रूपांतरच आपल्या यूपीएससी मध्ये करण्यात आलेले आहे. याच्याशी रिलेटेड जर बघितलं आपण तर कलम 315 ते 323 लक्षात ठेवा. कलम 315 ते 323 हे जनरली आपल्या यूपीएससी रिलेटेड आहे. लक्षात घ्या, कलम 315 ते कलम 323. आणि याला जनरली जर बघितलं आपण तर घटनात्मक दर्जा दिलेला आहे बघा. यामध्ये जी नियुक्ती आणि जे सदस्यांचा कार्यकाळ असतो, हे तुमच्या अध्यक्षांचा कार्यकाळ हे कलम 317 मध्ये नमूद आहे. आणि याचे जे मुख्यालय हे दिल्लीला आहे. लक्षात घ्या, दिल्लीला याचं मुख्यालय, लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड बघा, 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आपले ज्ञानेश कुमार. कोण आहेत? ज्ञानेश कुमार. बघा, लक्ष द्या, ते ज्ञानेश कुमार जनरली जर बघितलं आपण तर या निवडणूक आयुक्त किंवा जनरली आपलं हे जे सीईसी असते बघा, याची जी स्थापना आहे ही तुमच्या कलम 324 अंतर्गत होते. कलम 324 अंतर्गत याची स्थापना होत असते. त्यानंतर बघा, जो आपले हे आहे इलेक्शन कमिशन, तर हे याचे जे मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर हे पण आपल्या जनरली न्यू दिल्लीला आहे, दिल्लीला. आणि यांची नियुक्ती बघा, हे जे सीईसी असतात, चीफ इलेक्शन कमिशन, यांची जनरली जी नियुक्ती हे आपले राष्ट्रपती करत असतात. लक्षात घ्या. त्यानंतर बघा सीएजी बघा आपले म्हणजेच काय, कंट्रोलर अँड ऑडिटर. तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ज्याला म्हणतो आपण सीएजी, हे जनरली आहेत आपले के संजय मूर्ती. लक्षात घ्या, कितवे आहेत हे? 15वे. कितवे आहेत? 15वे. आणि यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर यांची जी नियुक्ती आहे हे तुमच्या कलम 148 नुसार होत असते. लक्षात घ्या, कलम 48 नुसार. आणि यांची जी नियुक्ती आहे हे पण आपले राष्ट्रपती करत असतात. कोण करत असते? प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राष्ट्रपती. लक्षात घ्या, राष्ट्रपती आपल्या चीफ इलेक्शन कमिशनची आणि सीएजीची. त्यानंतर बघा, मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत आपले? तर लक्षात घ्या, जे मुख्य माहिती आयुक्त आहे, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन ज्याला म्हणतो आपण, हे आहेत तुमचे राजगोपाल गोयल. कोण आहे? सॉरी, राजकुमार गोयल. जनरली जर बघितलं आपण तर हे जे राजकुमार गोयल आहे, तर हे जनरली आपल्या मुख्य माहिती आयुक्त आहे. आणि यांचे मुख्यालय जे आहे म्हणजे हेडक्वार्टर ज्याला म्हणतो आपण, हे नवी दिल्ली इथे आहे. लक्षात घ्या, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजे मुख्य माहिती अधिकार हे तुमच्या जनरली 2005 मध्ये कायदा बनवण्यात आला होता. लक्षात घ्या, 2005 मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, त्या अंतर्गत बघा हे जे आपले मुख्य माहिती आयुक्त आहे यांची जनरली नियुक्ती होत असते. त्यानंतर बघा एनएचआरसी म्हणजेच काय, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. तर लक्षात घ्या, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ही तुमची स्थापन झालेली होती 12 ऑक्टोबर 1993. लक्षात घ्या, 12 ऑक्टोबर 1993. 12 ऑक्टोबर 1993 ला आपल्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनची स्थापना झाली होती. आणि याचे जे अध्यक्ष आहेत, लक्षात घ्या, हे आहेत आपले राम सुब्रमण्यम. कोण आहेत अध्यक्ष? व्ही राम सुब्रमण्यम. लक्षात घ्या, महत्वाचा दिवस जर बघितला आपण म्हणजे हे आता आपण हे बघत आहे ह्युमन राईट्स बघत आहे, तर आपले ह्युमन राईट्सचा जो दिवस आहे, ह्युमन राईट डे किंवा मानव हक्क दिवस, हा तुमचा जनरली 10 डिसेंबर रोजी आपण काय करत असतो? सेलिब्रेट करत असतो. लक्षात घ्या, ह्युमन राईट्स डे हा तुमच्या 10 डिसेंबर रोजी आपण काय करतोय? सेलिब्रेट करतोय. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर बघा नेक्स्ट काय राहील तुमचं? एनसीएससी अध्यक्ष. लक्षात घ्या, एनसीएससी अध्यक्ष जे आहेत हे आहेत आपले कुमार मकवाना. एनसीएससी अध्यक्ष जो आहेत, सॉरी, किशोर मकवाना हे आहेत. त्यानंतर एनसीएसटी अध्यक्ष अंतरसिंग आर्य. एनसीएससी म्हणजेच का, नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्टेस, आहे की नाही? शेड्युल्ड कास्टेस. एनसीएससी चे अध्यक्ष जे आहेत आपले किशोर मकवाना. आणि जनरली जर बघितलं आपण तर हे तुमच्या कलम 338 अंतर्गत येते. किती? कलम
338 अंतर्गत याची स्थापना दिलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा NCST, नाही NCST म्हणजेच काय, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब. तर याचे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब याचे अध्यक्ष आहेत अंतरसिंग आर्य, लक्षात घ्या. हे तुमच्यात कलम 338A मध्ये, आणि याची जी स्थापना आहे ही आपल्या लक्षात घ्या 2004 मध्ये केलेली आहे. कधी आहे? 2004 मध्ये नॅशनल काउन्सिल फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स ही तुमची 2004 मध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा NCBC अध्यक्ष. NCBC जनरली म्हणजेच काय, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. जसं आपण बघतो OBC अदर बॅकवर्ड क्लासेस आहे की नाही, तसंच नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस याचे जे अध्यक्ष आहेत हे आपले साध्वी निरंजन ज्योती आहेत. कोण आहेत? साध्वी निरंजन ज्योती. हे तुमची बघा 102 जी घटना दुरुस्ती झाली होती 2018 मध्ये, त्यानुसार हे जनरली फॉर्म होतो. त्यानंतर बघा NGT अध्यक्ष. NGT म्हणजेच काय, नॅशनल ग्रेन ट्रिब्युनल. तर हे नॅशनल ग्रेन ट्रिब्युनलची स्थापना जी आहे ही आपली 2000 मध्ये झालेली. कधी? 2010 मध्ये याची स्थापना झालेली आहे. आणि याचे जे अध्यक्ष आहे बघा न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव. कोण आहे? न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव. लक्षात घ्या मित्रांनो, हे तुमच्या प्रिलिम्सच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. हे आपल्या पर्टिक्युलरली इंडियाचे करंट अफेअर्स आहे. महाराष्ट्रामध्ये काही यामध्ये महाराष्ट्राचे पण ऍड आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर CVC म्हणजेच काय, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे जे मुख्य अध्यक्ष आहेत हे आहेत आपले प्रवीण कुमार श्रीवास्तव. आणि हे सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीची स्थापना झाली होती तुमची 1964 मध्ये, लक्षात घ्या. 1964 मध्ये आपली सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीची स्थापना झालेली होती 1964 ला, लक्षात ठेवा मित्रांनो, 1964. त्यानंतर बघा 16वा वित्त आयोग याचे जे अध्यक्ष आहे हे आहेत आपले डॉक्टर अरविंद पनगाडिया. लक्षात घ्या, डॉक्टर अरविंद पनगाडिया हे आपले पर्टिक्युलरली 16वे जे वित्त आयोग आहे याचे अध्यक्ष आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये 16th फायनान्स कमिशन म्हणतो, लक्षात घ्या. आणि हे प्रत्येक 5 वर्षांनी किंवा त्यापूर्वी पर्टिक्युलरली हे बदलत असते. तर लक्षात घ्या, यामध्ये एक चेअरमॅन असतो आणि 4 मेंबर्स असतात. लक्षात घ्या, एक चेअरमॅन आणि 4 मेंबर्स आपल्या या वित्त आयोगमध्ये. त्यानंतर बघा नेक्स्ट वन लाइनर बघू आपण. हे तुमच्या रिलेटेड आहेत न्यायिक आणि कायदेशीर पदे. लक्षात घ्या, न्यायिक आणि कायदेशीर पदाशी रिलेटेड MCQs आहेत आपले जे करंट अफेअर्स आहेत. तर बघा यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं आपण CJI म्हणजे काय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. तर सध्याचे जे चीफ जस्टिस आहे आपले 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत. कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत. 23वा विधी आयोग अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी हे आहेत. त्यानंतर बघा सपोज जर बघितलं आपण जे आपले CJI, तर हे CJI तुमच्या घटनेच्या कलम 124 नुसार स्थापन झालेले. कलम 124 नुसार हे स्थापन झालेले CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि पहिले जे CJI लक्षात घ्या, आपल्या भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले जे CJI हे होते आपले जस्टिस HJ कानिया. कोण होते? जस्टिस HJ कानिया, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा यांची जी नियुक्ती आहे, यांची नियुक्ती आपल्या राष्ट्रपतीद्वारे होते. म्हणजे कोण करते? आपले प्रेसिडेंट करत असतात यांची नियुक्ती. त्यानंतर बघा नेक्स्ट जो आहेत आपले 16वे महान्यायवादी हे काय कोण आहेत? आपले R वेंकटरामनी. हे यांची जी हे आहे तरतूद पर्टिक्युलरली कलम 76 अंतर्गत दिलेली आहे. आणि भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी यांना मानला जातो. लक्षात घ्या, तुम्हाला जर सपोज विचारलं स्वतंत्र किंवा भारताचे पर्टिक्युलरली भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण, तर हे आपले असतात 16वे महान्यायवादी. लक्षात घ्या, कलम 76 अंतर्गत हे आहेत आपले R वेंकटरामनी. लक्षात घ्या, किंवा जनरली आपण यांना अटॉर्नी जनरल पण म्हणतो, आहे की नाही. त्यानंतर बघा सॉलिसिटर जनरल. सॉलिसिटर जनरल म्हणजे काय पर्टिक्युलरली हे आहेत आपले सध्याचे तुषार मेहता. तुषार मेहता यांची बघा 1 जुलै 2026 पासून 3 वर्षासाठी नियुक्ती झालेली आहे सॉलिसिटर जनरल. आणि हे जनरली तुमच्या पर्टिक्युलरली याच्यासाठी कोणता एक कलम दिलेला नाही. त्यानंतर बघा GSTAT अध्यक्ष. GSTAT म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अपेलन्स ट्रिब्युनल. याचे जे अध्यक्ष आहे कायदेशीर आधार पर्टिक्युलरली CGST ऍक्ट हा तुमच्या 2017 मध्ये लागू करण्यात आला होता. लक्षात घ्या, CGST 2017 आहे की नाही. आणि याचे जे पहिले GSTAT प्रेसिडेंट किंवा चेअरमॅन जे होते हे रिटायर्ड जस्टिस आपले संजय कुमार मिश्रा होते. कोण होते? संजय कुमार मिश्रा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, संरक्षण आणि सुरक्षा नियुक्त्या आहे की नाही. 2026 मध्ये कोणकोणत्या संरक्षण आणि सुरक्षा नियुक्त्या झालेल्या बघा. तिसरे CDS. तर बघा CDS म्हणजेच काय, आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर हे तुमचे आहेत लेफ्टनंट जनरल
एन एस राजा सुब्रमण्य. कोण आहेत? एन एस राजा सुब्रमण्य. तर बघा हा पद जे आहे सीडीएस हा पद 2019 मध्ये, कधी 2019 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. कधी स्थापना करण्यात आली होती? 2019 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. आणि याचे जे सर्व्हिसेस आहेत हे आपल्या आर्मीला पण आहे, नेव्हीला पण आहे आणि एअरफोर्स या तिन्हीसाठी हे लागू आहे. तर जनरली बघा हे याला हे महत्वाचं का ठरते आपल्या, कारण की हे ट्राय सर्व्हिस कमिशन, सॉरी ट्राय सर्व्हिस कोऑर्डिनेशन आहे. म्हणजे तुमच्या आर्मीचं पण, नेव्हीचं पण आणि एअरफोर्सचं पण, या तिघांचं कोऑर्डिनेशन करणारं जर कोणतं पद असेल तर दॅट इज सीडीएस. लक्षात घ्या. आता सध्याचे जे तिसरे सीडीएस आहे हे आपले लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्यम आहेत, आहे की नाही. त्यानंतर बघा चीफ ऑफ आर्मी स्टाफ. तर हे बघा चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरली जर तुम्हाला विचारलं तर हे कोण होऊ शकते? तुमचे जनरल धीरज सेठ आहेत. कोण आहेत? जनरल धीरज सेठ. हे एक आपले 31वे लष्कर प्रमुख आहे. कितवे? 31वे लष्कर प्रमुख. त्यानंतर बघा 27वे नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन. कोण आहेत? ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन. यासोबत एक अजून एक लक्षात ठेवा मित्रांनो, 15 जानेवारी जे आहेत आपण, हे आपण आर्मी डे म्हणून सेलिब्रेट करतो. कोणता? आर्मी डे. कोणता दिवस? 15 जानेवारी. त्यानंतर बघा मुख्यालय जर बघितलं आपण यांचे, तर हे मुख्यालय आहे आपल्या न्यू दिल्लीला. लक्षात घ्या, इंडियन आर्मीचे जे मुख्यालय आहे हे आपल्या दिल्लीला आहे. त्यानंतर बघा 28वे हवाई दल प्रमुख हे कोण आहेत? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आहेत. कोण आहेत? चीफ ऑफ जनरली जर बघितलं आपण तर हे आपले अमर सिंग. त्यानंतर बघा उपराष्ट्रीय सल्लागार कोण आहेत? सुरक्षा सल्लागार अनीश दयाल सिंग. कोण आहेत? अनीश दयाल सिंग. त्यानंतर बघा सेकंड जर बघितलं आपण तर रॉचे जे चीफ आहेत आपले करंट चीफ हे आहेत पराग जैन. कोण आहे? पराग जैन. आयबी चे संचालक आहेत महेश दीक्षित. आयबी चे संचालक महेश दीक्षित. पण जनरली बघा रॉची स्थापना कधी झालेली आहे? तर रॉची स्थापना आपली 1968 मध्ये झालेली आहे. कधी झालेली आहे? 1968 मध्ये आपल्या या रॉची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा हे याचं कार्य काय रॉचं, तर हे आपल्या एक्सटर्नल इंटेलिजन्स मध्ये पर्टिक्युलरली महत्वाचा रोल प्ले करतो. त्यानंतर आयबी म्हणजेच काय? आपले इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्स ब्युरो बघा संचालक आहेत महेश दीक्षित. कोण आहेत? महेश दीक्षित. आणि आयबी ची स्थापना पर्टिक्युलरली झालेली आहे तुमची 1887 मध्ये. कधी झालेली आहे? 1887 मध्ये. लक्षात ठेवा. आणि हे येते आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर, म्हणजेच काय डायरेक्टली आपले जे गृहमंत्री असतात यांच्या अंतर्गत हा पर्टिक्युलरली आयबी जो आहे हा चालवला जातो. त्यानंतर बघा सीबीआय काय आहे? म्हणजे जनरली याचे जे पर्टिक्युलर आपले अध्यक्ष आहेत सध्याचे डायरेक्टर, हा पण डायरेक्टर आहेत प्रवीण सूद. हे मे 2026 पासून आहेत पर्टिक्युलरली एका वर्षासाठी. त्यानंतर बघा एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ईडी, याचे जे डायरेक्टर आहे हे आपले राहुल नवीन. हे 13 ऑगस्ट 2027 पर्यंत यांचे कार्य आहे. त्यानंतर बघा जे ईडी आहे, ईडीची स्थापना पर्टिक्युलर 1956 मध्ये करण्यात आली होती. कधी? 1956 ला ईडी, आहे की नाही. खूप नाव मागच्या 5 वर्षामध्ये गाजले गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये पण, आहे की नाही. लक्षात ठेवा. ईडीचे संचालक कोण आहेत? राहुल नवीन. 13 ऑगस्ट 2027. त्यानंतर बघा आरपीएफ चे जे पर्टिक्युलर चेअरमॅन आहे किंवा महासंचालक जे आहेत हे आहेत आपले सोनाली मिश्रा. कोण आहेत? सोनाली मिश्रा. आरपीएफचा फुल फॉर्म काय आहे? रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, आहे की नाही. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. आणि हे जनरली रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ऍक्ट तुम्हाला 1957 अंतर्गत आहे. त्यानंतर बघा आपल्या सायन्स रिलेटेड कोणकोणते करंट अफेअर्स आहेत 2026 चे बघूया. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण करंट अफेअर्स डेली फ्री ऑफ कॉस्ट सिरीज आता ही डेली कंटिन्यू राहणार आहे आपल्या टिल प्रिलिम्स आपल्या एमपीएससी ग्रुप सी ची. तर बघा तुम्ही जर या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. त्यानंतर बघा विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य आपल्या सायन्सचे किंवा टेक्नॉलॉजीची किंवा हेल्थशी रिलेटेड बघा. पहिले आहेत आपले इस्रोचे अध्यक्ष. इस्रो म्हणजेच काय? तुमचे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झालेली आहे आपल्या पर्टिक्युलरली 1969 ला. कधी झालेली आहे स्थापना? 1969 ला आपल्या इस्रोची स्थापना झालेली आहे. 1969. याचे जे मुख्यालय हेडक्वार्टर जे आहेत आपले हे आहे बेंगळुरूला. कुठं आहेत? बेंगळुरूला काय आहे त्यांचे हेडक्वार्टर आहे. पूर्वीचं जर नाव बघितलं आपण तर याचं पूर्वी म्हणजे अगोदरचं नाव काय? इस्रो ठेवण्याच्या अगोदर नाव काय होतं यांचं? INCOSPAR.
याची बघा जनरली INCOSPAR ची स्थापना जनरली 1962 ला झाली होती. त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन इस्रो मध्ये करण्यात आलं आणि इस्रोची जी स्थापना आहे आपली ही 1969 ची आहे, लक्षात ठेवा. आणि सध्याचे इस्रोचे जे आपले अध्यक्ष आहेत म्हणजे चेअरमॅन हे आहेत आपले डॉक्टर व्ही नारायण. कोण आहेत? व्ही नारायण. त्यानंतर बघा DRDO आहे की नाही. DRDO म्हणजे काय? तुमचं डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ज्याचे हेडक्वार्टर आपल्या दिल्लीला आहेत, आहे की नाही. तर जनरली आपले जे संरक्षण मंत्री आहेत मला वाटतंय श्री राजनाथ सिंग, आहे की नाही. तर पर्टिक्युलरली त्यांच्या अंडरमध्ये हा खाता चालतो. तर बघा याची स्थापना कधी झालेली आहे आपल्या DRDO ची? तर DRDO स्थापन झालेले 1958 ला. कधी झालेले? 1958 ला आपल्या DRDO ची स्थापना झालेली आहे की नाही. त्यानंतर बघा DCGI म्हणजे पर्टिक्युलरली काय? ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. तर बघा आता 1-2 दिवस झाले रिसेंटली आपल्या न्यूजला एक होतं की इंडियामध्ये एक पर्टिक्युलरली असा ड्रग सपोज आता त्याची स्मगलिंग सुरू होती, पर्टिक्युलरली न्यूजला होता 1-2 दिवसाआधी देशोन्नतीच्या, की तो खूप घातक आहे म्हणे, आहे की नाही. तर बघा असो, DCGI म्हणजेच काय? ड्रग कंट्रोलर जर्नल ऑफ इंडिया. तर ही संस्था तुमच्या CDSCO च्या अंडरमध्ये चालत असते आणि ही पर्टिक्युलरली किंवा ड्रग किंवा मेडिकल प्रोडक्ट्स किंवा यांचे रेग्युलेशन करण्याचं काम यांच्याकडे असते. याचे जे अध्यक्ष आहेत हे आहेत आपले राजीव रघुवंशी. कोण आहेत? राजीव रघुवंशी. त्यानंतर बघा नेक्स्ट आहेत अर्थव्यवस्था आणि बँकिंग. अर्थव्यवस्था आणि बँकिंगशी रिलेटेड आपले जे पर्टिक्युलरली नियुक्त्या. बघा पहिली नियुक्ती RBIचे 26वे गव्हर्नर, RBIचे 26वे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे गव्हर्नर आहेत आपले संजय मल्होत्रा. कोण आहेत? संजय मल्होत्रा. RBIची स्थापना लक्षात घ्या. RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 ला. 1 एप्रिल 1935 ला. बट याचं जे नॅशनलायझेशन आहे हे झालं होतं आपल्या 1949 ला, 1949 मध्ये, आहे की नाही. आणि याचे पहिले गव्हर्नर होते आपले सर ऑसबॉर्न स्मिथ. कोण होते? सर ऑसबॉर्न स्मिथ. आणि जे पहिले भारतीय गव्हर्नर होते आपले हे होते आपल्या महाराष्ट्राचे CD देशमुख. कोण होते? CD देशमुख. बघा यांचं जे मुख्यालय RBIचं हे आहेत आपल्या मुंबईला. कुठं आहेत? मुंबईला. सुरुवातीला हे कोलकातामध्ये होते बट 1937 मध्ये त्याला मुंबई येथे हलवण्यात आलं, आहे की नाही. आणि पर्टिक्युलर पहिले अध्यक्ष कोण होते त्याचे? CD देशमुख. लक्षात ठेवा. म्हणजे भारतीय वंशाचे. आणि पर्टिक्युलर ओव्हरऑल फर्स्ट जर बघितले डॉक्टर ऑसबॉर्न स्मिथ. कोण आहेत? डॉक्टर ऑसबॉर्न स्मिथ. त्यानंतर बघा CBDT चे अध्यक्ष कोण आहेत? रवी अग्रवाल. यांची 31 डिसेंबर 2026 पर्यंत नियुक्ती. सेबीचे अध्यक्ष बघा तुहिन कांता पांडे. कोण आहेत सेबीचे अध्यक्ष? आपण जनरली स्टॅच्युटरी स्टेटस याला काय म्हणतो आपण? स्टॅच्युटरी हे पर्टिक्युलरली सिक्युरिटी मार्केट रेग्युलेशन करण्याचं काम करत असते, बघा, आहे की नाही. सेबीची एस्टॅब्लिशमेंट ही 1988 ची आणि त्याला ते स्टॅच्युटरी स्टेटस जो भेटलेला आहे हा 1992 मध्ये भेटलेला आहे की नाही. लक्षात घ्या सेबीची स्थापना ही तुमची 1988 ला झालेली आहे. त्यानंतर बघा आठवा केंद्रीय वेतन आयोग अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. कोण आहेत? न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. म्हणजे 8th पे कमिशन ज्याच्यानुसार तुमचे पगार वाढवणार आहे आता, आहे की नाही, गव्हर्नमेंट मध्ये लागल्यावर. लक्षात घ्या कोण आहेत? न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. त्यानंतर बघा गिफ्ट सिटी अध्यक्ष. गिफ्ट सिटी कशाला म्हणतात रे? ते पर्टिक्युलरली बघा गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी आहे. याचे जे अध्यक्ष हे आहेत आपले उदय कोटक. कोण आहेत? उदय कोटक. आणि हे पर्टिक्युलरली बांधण्यात येते आपल्या पर्टिक्युलर याचं काम किंवा याची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ही लोकेशन आपली गांधीनगरला आहे गुजरातमध्ये. कुठं आहेत? गांधीनगरला गुजरातमध्ये. त्यानंतर बघा सेकंड बघू आपण 6 नंबरचे जे आहेत आपले नियुक्त्या हे आहेत धोरण आणि प्रशासनाशी रिलेटेड. भारताचे 15वे राष्ट्रपती कोण आहेत? तर बघा CP राधाकृष्णन. कोण आहेत? उपराष्ट्रपती. भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण आहेत? CP राधाकृष्णन. यांनी जर बघितलं आपण तर कॅबिनेट सचिव कोण आहेत? TV सोमनाथन. कोण आहेत? TV सोमनाथन. लक्षात घ्या. त्यानंतर नीती आयोग जे आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी काय केलेले स्थापना केलेली नीती आयोग CEO याचे कोण आहेत? अनुराग जैन. कोण आहेत? अनुराग जैन. लक्षात घ्या नीती आयोग पर्टिक्युलरली हे 1 जानेवारी 2015 मध्ये स्थापन झालं होतं. त्यानंतर बघा मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त अश्विनी पांडे आणि पहिल्या महिला BMC कमिशनर आहेत हे, आहे की नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट क्रीडा आणि ऍथलेटिक्सशी रिलेटेड आपले क्रीडा आणि ऍथलेटिक्स मध्ये पर्टिक्युलर बघितलं आपण तर जे प्रेसिडेंट आहेत आपले हे आहेत मिथुन मनहान्स. कोण आहेत? अध्यक्ष BCCI चे मिथुन मनहान्स, आहे की नाही. आणि IOC अध्यक्ष कोण आहेत? क्रिस्टी कॉवेंट्री. पहिली महिला आणि पहिली आफ्रिकन अध्यक्ष आहे ते. त्यानंतर बघा
IOC ची जी स्थापना झालेली आपल्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची ही 1894 झालेली आणि याचं जे मुख्यालय हे आपल्या लॉसेन स्वित्झर्लंड येथे आहे. कुठे आहेत? लॉसेन स्वित्झर्लंड. करंट प्रेसिडेंट जे आहेत आपले हे पर्टिक्युलरली ते हे आहेत क्रिस्टी कॉवेंट्री. कोण आहेत? क्रिस्टी कॉवेंट्री. लक्षात ठेवा हे पहिले आहेत. फर्स्ट वुमन अँड फर्स्ट आफ्रिकन टू हेड दी IOC आहे की नाही. त्यानंतर बघा भारतीय महिला फुटबॉल संघ मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? हे आहेत आपले क्रिस्पिन छेत्री. कोण आहेत? क्रिस्पिन छेत्री. त्यानंतर बघा आपले इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आपण बघू करंट अफेअर्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था. IMF कार्यकारी संचालक. लक्षात घ्या IMF म्हणजेच काय? इंडियन IMF इंडिया एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर याचे कोण आहेत? IMF चे इंटरनॅशनल जी मॉनिटरी फंड आहे पर्टिक्युलरली हे फंड खूप पर्टिक्युलरली याचे इंडियन कोण आहेत? संचालक उर्जित पटेल हे आहेत. कोण आहेत? उर्जित पटेल. आणि जी स्थापना झालेली आहे इंडियन मॉनिटरी फंडची 1944 ला झालेली. कधी झालेली? 1944 ला स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा याचे जे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC इथे आहे. कुठे आहे? वॉशिंग्टन DC. त्यानंतर बघा युनेस्को महासंचालक कोण आहेत? खालिद एल एनानी. तर याचे बघा युनेस्को म्हणजेच काय? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याचा लॉंग फॉर्म होतो. याची जी स्थापना आहे ही 1945 ला झाली होती आणि याचे जे मुख्यालय हे आपल्या पॅरिसला आहे, फ्रान्स येथे. बघा याचं काम काय? हे वर्ल्ड हेरिटेज साईट जे बी संबंधित त्याच्याशी टॉपिक आहे त्यांच्याशी रिलेटेड अभ्यास होतो यामध्ये. त्यानंतर बघा CDS बघा CDS पर्टिक्युलरली NS राजा सुब्रमण्यम 2026 मध्ये झालेले महत्वाचे नावे बघा. CDS कोण आहेत? आपले तिसरे CDS NS राजा सुब्रमण्यम 2026 मध्ये. आर्मी चीफ जनरल धीरज सेठ जून 2026 मध्ये. त्यानंतर बघा नेव्ही चीफ ऍडमायरल कृष्ण स्वामीनाथन 31 मे 2026 पासून. DRDO राजेश कुमार सिंग 29 मे 2026 पासून अतिरिक्त कारभार सांभाळला. IB चे डायरेक्टर आहेत महेश दीक्षित. नीती आयोग 1 जानेवारी तुमच्या 2015 रोजी जी स्थापना झाली होती नीती आयोगची त्याचे अध्यक्ष आहेत पर्टिक्युलरली अनुराग जैन यांची झालेली नियुक्ती जुलै 2026. ED चे कोण आहेत? राहुल नवीन 13 ऑगस्ट 2027 पर्यंत यांची नियुक्ती आहे. CBDT बघा पर्टिक्युलरली हे याचे अध्यक्ष आहेत रवी अग्रवाल 31 डिसेंबर पर्यंत. आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता 1 जुलै 2026 पासून 3 वर्षापर्यंत यांचा कार्यकाल आहे. बघा लक्षात घ्या मित्रांनो यामध्ये अजून तुम्हाला याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला जर काही टॉपिक पाहिजे असतील किंवा काही व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.